झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलंय। सुप्रीम कोर्टाच्या अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले। मात्र त्यांनी कोर्टात आजपर्यंत लावलेली हजेरीच त्यांच्यासाठी शिक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली आहे असंही कोर्टानं आपल्या निकालात नमूद केले। गिलानींनी मात्र कोर्टाचा निकाल मान्य केलेला नाहीये। सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल योग्य नसल्याचं वक्तव्य गिलानींनी केलंय। मात्र गिलानी यांना आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात याचिकाही करता येणार नाही आणि विशेष म्हणजे त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानं त्यांचं पंतप्रधान पदही धोक्यात आलंय। पाकिस्तानच्या घटनेनुसार त्यांना पंतप्रधान पदावर राहता येणार नसून त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। मात्र गिलानी त्यांच्या पदाचा राजीनामा आता देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर गिलानींना दोषी ठरवल्यानं गिलानींविरोधात निकाल लागला तर राष्ट्रपती आसिफ अली झरदारींसमोरच्याही अडचणी वाढू शकतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।